बरेच लोक हे भाड्याच्या घरात राहतात. आता भाड्याच्या घरात राहिल्यावर तिथला वास्तुदोष त्यांच्यावर हावी होतो का? त्यांच्या घरावर त्याचा परिणाम होतो आणि मग बरोबर. त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे तुमच्याकडे? येस. हा खूप लोकांना पडणारा प्रश्न आहे, की लोकं माझ्याकडे पण जेव्हा फोन करतात, त्यावेळी असंच विचारतात, "सर आम्ही तर रेंटेड राहतो." ज्यावेळी तुम्ही भाड्याच्या घरात राहता किंवा स्वतःच्या घरात राहता, दोन्ही ठिकाणी ज्या वास्तूचे व्हायब्रेशन्स आहेत ते काम करतात. तिथले दोष काम करतात. तिथली एनर्जी तुमच्यावर काम करते. आयदर ती पॉझिटिव्हमध्ये, आयदर निगेटिव्हमध्ये. जसं की एक एक्झाम्पलला त्या घरामध्ये समजा तुम्ही आज रेंटेड एका प्रॉपर्टीमध्ये गेलात, तिथं लाईट बिल जो येतो तो कोण देतो? जो स्वतःच देतो. भाडेकरी असतो तो बरोबर. देतो, राइट? मग तुम्हाला ते एनर्जी वापरता येत ना, मग त्याचा उपभोग घेताना तर त्याचा एक्सचेंज पण तुमच्यावरतीच होणार. मग त्याचा दोष असेल तरी भेटेल आणि ती जर वास्तू चांगली असेल तर तेही काम करेल. बघा माझ्याकडे जेव्हा लोकं येतात ना सर, तर बऱ्याच वेळा असं म्हणतात, की "सर आम्ही त्या घरात राहत होतो ना, तिथं खूप प्रगती केली." ते भाड्याचंच घर होतं, पण आम्ही खूप प्रगती केली. पण जेव्हापासून स्वतःचं घर घेतलं ना, तेव्हापासून प्रॉब्लेममध्ये. तर ते जे भाड्याचं घर होतं, त्याच्यामध्ये काही व्हायब्रेशन तुमच्याबरोबर अलाइन्ड होते. तिथं वास्तू जे होते ना, ते प्रॉपर अलाइन्ड होते. मे बी तुमच्या कुंडलीप्रमाणे ते प्रगतीसाठी होते. तर माझं तर असं मत आहे, जे लोकं रेंटेड राहतात ना, तर त्यांनी तर 4-5 घर बदलून बघावं. कुठली वास्तू आपल्याला सर्वात जास्त फेव्हरेबल होते, त्या पद्धतीचंच घर त्यांनी घ्यावं.